guys, a very good morning from Manali. My name is Sahil and you are watching Nisarga Moto on YouTube. So currently मी आत्ता चाललेलो आहे नोएडाला आणि हा जो रस्ता निवडला आहे मी हा निवडला आहे नगर रोड बिकॉज माझं एक छोटंसं काम होतं जे मला हाणलेलं असताना महाराष्ट्रातले लोक भेटले होते म्हणजे आपल्या पुण्यातले लोक भेटली होती त्यांच्या एकाचा मेडिकलचा डब्बा इथे हॉटेलमध्ये राहिला होता सो म्हणून मी हा रोड चूज केला इकडनं जायचा पण यार या रोडला एक वेगळीच ब्युटी आहे खतरनाक रोड आहे हा म्हणजे व्ह्यूज बघा ना कसले उंच उंच झाडं आहे तिथे मस्त काय वाटतंय इथे गाडी चालवायला हा एक नंबर खरंच खतरनाक व्ह्यूज आहेत तर आजच्या दिवसाचा थोडासा प्लॅन मी तुम्हाला सांगतो आजचा प्लॅन असा आहे की सगळ्यात पहिले तर नोएडाला पोचायचं आहे आणि नोएडाला पोचून यमुना एक्सप्रेसवे पकडून डायरेक्ट वृंदावनला एक्झिट घ्यायचं आहे चला असा आहे आजचा प्लॅन आज सकाळी फक्त एकच प्रॉब्लेम झाला की मी लवकर उठलो होतो म्हणजे जवळपास 5:30ला वगैरे उठलो होतो पण आपल्या हॉटेलचा जो मालक होता तोच 8 वाजता उठला त्याच्यामुळे झालं काय की त्यांनी गेटच नाही उघडलं 8 वाजेपर्यंत मी बसलो सामान घेऊन वाट बघत आत्ता उघडेल मग उघडेल आणि माझ्या रूममधला जो फोन होता तो कामच करत नव्हता बोमला म्हटलं आता ह्याला बोलवायचं कसं 2-3 वेळा ट्राय केलं बोलवायचं पण काय तो उठला नाही मग काय ठीक आहे म्हटलं आता काय वाटच बघावी खरंच यार खूप भारी रस्ता आहे हा नेक्स्ट टाईम इकडेच कुठेतरी रूम बुक करेल नगर रोडला तर आत्ता वाजलेत 10:30 आणि मी फायनली कुल्लू क्रॉस केलेलं आहे सो आणि अजून इकडनं चंदीगड आहे 270 काय मस्त दिसतंय ते तर मित्रांनो कुल्लूपासून थोडंसं पुढे आल्यानंतर एका ढाब्यावरती मस्तपैकी चहा आणि पराठा खाल्ला आहा नाश्ता झालेला आहे चला आता न थांबता डायरेक्ट चंदीगड आणि जर का पूर्ण रस्त्यामध्ये मला जर का असेच व्ह्यूज बघायला मिळणार असतील तर मग मी कॅमेरा बंद करू की नको करू काय कळतच नाही आहे असं छान मस्तपैकी कुठेतरी एका डोंगरावरती घर घेणार बांधणार मस्तपैकी 2 मजली आहा आयुष्य सेट जे सामान लागतंय किराणा सामान ते 2-3 महिन्याचं एकदम भरून ठेवायचं एकदा वरती गेलं की परत खालीच यायचं नाही बास रिलॅक्स रोज सकाळी मस्तपैकी उठून नाश्ता करायचा फर्स्ट क्लास लय भारी चला पहिला टनल चालू झालेला आहे वेगळाच वास येतो यार टनल्समध्ये काय माहिती कसला धुराचा गॅसचा एक वेगळाच वास असतो
जाम खड्डे झालेत आतमध्ये. सो टनल नंबर 1 संपलेला आहे. आजच्या राईडची सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का? जे मला वाटलं होतं की लेहपासून कंटिन्यू पाऊस चालू झाला आहे, तो आता खाली पण कंटिन्यू असेल, म्हणजे मनाली साईडला पण कंटिन्यू असेल असं वाटलं होतं. पण सुदैवाने किंवा नशिबाने म्हणा, आज पाऊसच नाही आहे. एकदम मस्त वातावरण आहे. आणि काल रात्री मी जेव्हा मनालीमध्ये थांबलो होतो तेव्हा एवढा पाऊस पडत होता, म्हणजे लिटरली समोर खूप कमी विजिबिलिटी होती. चालू झालेला आहे टनल नंबर 2. काम सुरू आहे याचं, व्हायचं आहे. हात नाही जाऊन देणार. रोड इज क्लोज्ड. ओके. पहाड़ी से पत्थर गिर रहे हैं, सावधान. रस्ता बंद केलाय यांनी, टनल बंद केलाय. ह्या रस्त्यावरतून मी आलेलोच नाहीये. शपथ, सगळं कसलं खाली आलंय हे डेंजर. खाली पाण्याला फोर्स बघा आणि केवढा आहे. तर इथे आपल्याला थांबवून ठेवलेलं आहे, बिकॉज आधी एक साईडची वाहतूक सोडतात, मग दुसऱ्या बाजूची. आधी एका बाजूने लोक येणार, मग दुसऱ्या बाजूच्यांना सोडणार. असा खेळ इथे चालूच असतो. कंटिन्युअस लँडस्लाईड्स होत राहतात. बघू शकता कशा पद्धतीने लँडस्लाईड्स इथे झालेले आहेत. सगळं खाली आलं आहे हे सगळं, आणि कंटिन्युअस काम चालू असतं. मागे तर तो एक अख्खा टनल बंद झाला होता. आता हा आहे माझ्यासाठी टनल नंबर 3, पण ह्याच्यावरती तर नंबर लिहिलं आहे 12. एक संपला, लगेच चालू झाला टनेल नंबर 4. सो टनल नंबर 4 माझ्यासाठी संपलेला आहे. यार ही जी वेळ आहे ना, किंवा हा जो टायमिंग आहे ना, खूप मस्त आहे हा रोड क्रॉस करण्यासाठी. असले नजारे बघायला मिळत आहेत ना,
आणि वेदर फोरकास्ट आत्ता असं सांगितलं आहे की दुपारी 2पर्यंत तरी इकडे पाऊस पडणार नाही आहे. दुपारी 2 नंतर एकदम खतरनाक पाऊस पडायला चालू होणार आहे. थंडर स्टॉर्म्स डायरेक्ट. सो आलेला आहे टनल नंबर 5, म्हणजे माझ्यासाठी 5. इथे काय आकडे लिहिलेत काय, ह्या आकड्यांचं काय माहीतच नाही बाबा आपल्याला गणित. 12 नंतर 11 नंतर डायरेक्ट 7 आलं आहे. मधलं टनल आलेला आहे टनल नंबर 6. मला आहे ना या रस्त्यांवरती गाडी चालवायला फार मजा येते. नुसते कर्व्स आहेत, खतरनाक कर्व्स. नेमका कॅमेरा चालू केला आणि बसवाला आडवा आला. खरंच खूप भारी वाटतं या रस्त्यांवरती गाडी चालवायला. मस्त उतार आहे आणि असे कर्व्स आहेत. आहा, एक नंबर. आणि एखाद्या कर्वला अशा गाई म्हशी पण येतात मध्ये मध्ये, तेव्हा किस्मत भरोस आहे. हे बघा काय मजा आली. आहा, टनेल नंबर 7 माझ्यासाठी. ओके, लेट्स गो. सो टनेल नंबर 7 संपलेला आहे. तर टनेल नंबर 8 आलेला आहे.
जवळपास 150 किलोमीटर ड्रायव्हिंग करून झाल्यानंतर मी या जंक्शनला पोचलो आहे, जिकडे एक रस्ता शिमल्याला जातो, एक रस्ता चंदीगडला जातो आणि आत्ता आपण ज्या रस्त्यावरून चाललो आहे तो रस्ता मनालीला जातो. सो बेसिकली आता सरळ जाऊन आपण राईड घ्यायचा आहे, म्हणजे आपण जाऊ चंदीगडला. So from this circle I have to take right. Okay. आता आपण आलेलो आहोत टनल नंबर 9 जवळ. छोटाच आहे हा टनल, एवढा काही मोठा नाही आहे टनल नंबर 9. सो आता एंटर करत आहोत आपण टनल नंबर 10. आत्तापर्यंत 10 टनल्स आणि 2 टोल प्लाझाज. टनल नंबर 10 क्रॉस झालेला आहे आणि आता सिंगल लेन सुद्धा चालू झालेली आहे. आता येईल टनल नंबर 11. सो टनल नंबर 11 संपलेला आहे आणि यार खूप ऊन आहे, आज गरम होत आहे. तर एक क्विक अपडेट द्यायचं आहे. आत्ता मी रूपनगरला पोचलेलो आहे आणि इथून दिल्ली अजून आहे 300 किलोमीटर. सो म्हणजे दिल्ली म्हणजे मी प्रॉपर दिल्लीला जाणार नाही आहे, यमुना एक्सप्रेसवेने पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहे. त्याआधी ना काहीतरी खायचं आहे, भूक लागली. आता ऑलमोस्ट 2:30 वाजलेत दुपारचे. खाईल किंवा काहीतरी पिईल, बघूया जे मिळेल ते. आपलं काही नसतं नाटकं. हा एक रस्ता आहे ना, फार बेकार आहे गाडी चालवण्यासाठी. बसवाले तर फार डेंजर असतात तिकडचे.
लई बेकार गाड्या चालवतात. केवढा मोकळा रस्ता मिळाला आहे ना गाडी चालवायला. पाऊस नाही आहे, काही नाही आहे. हा हा, एक नंबर. चंदीगड फक्त 26 किलोमीटर्स फ्रॉम हियर. सो गाईज, वेलकम टू चंदीगड. आता वाजले दुपारचे 3 आणि मला ॲक्च्युली गाठायचं आहे इथून आता अंबाला, सोनीपत, पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाला हे सगळं. आणि तिथून पुढे एकदा का मी यमुना एक्सप्रेसवेला लागलो की डायरेक्ट माझा स्टॉप असेल वृंदावन. चंदीगडचं ट्रॅफिक यार. चला चला चला, पटपट चला. एक तर उन्हाने वैताग दिलाय. हे सगळं एवढं घालून चालवायचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये जीवावर येतं. कॉन्स्टंटली गाडी ना 80 ते 100 या रेंजमध्ये पकडून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ना अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही. मस्त निवांत क्रूजमध्ये चालली आहे गाडी. पाऊस नसल्याचा भरपूर फायदा घेतला आहे मी. फार पळवली आहे गाडी. आणि आता मी पोचलो आहे पानिपतच्या थोडंसं जवळ, म्हणजे एक 10-12 किलोमीटर अलीकडे असेल. तर मित्रांनो, सोनीपत इथून आहे फक्त 4 किलोमीटर. आता सोनीपतला पोचणार. सोनीपत नंतर येणार दिल्ली, जे की आहे साधारणपणे 40 किलोमीटर तिथून. तर दिल्लीला काय थांबायचं नाही आपल्याला. दिल्लीला पोचल्यानंतर डायरेक्ट आपण यमुना एक्सप्रेसवे घेणार आहोत आणि मग तिकडनं सरळ वृंदावन. 130 किलोमीटर साधारणपणे डिस्टन्स आहे. 2 तास वगैरे लागतील जायला. कधी एकदा यमुना एक्सप्रेसवे एंटर करतोय असं झालं आहे. वैताग आला आहे ट्रॅफिकचा. सो फायनली आपण आत्ता यमुना एक्सप्रेसवेवरती पोचलेलो आहोत आणि आता फक्त 70 किलोमीटर लांब आहोत आपल्या आजच्या डेस्टिनेशनपासून. चला पटपट पटपट कवर करायचे ते 70 किलोमीटर. वृंदावन जाएंगे. आगे कितने टोल आएंगे? अच्छा.
तर मित्रांनो, काल रात्री साधारणपणे 11च्या सुमारास वृंदावनला पोचलो. जवळच एक रूम बघितली, 700 रुपयाला मला ती मिळाली. मस्त रात्री आराम केला. सकाळी उठून वृंदावनमधले काही स्पॉट्स फिरलो आणि त्याच्यानंतर आता इथे पुढे राजस्थानमध्ये धौलपूरला येऊन थांबलो आहे. मागे एक हॉटेल आहे, तिथे मस्तपैकी फर्स्ट क्लास चहा प्यायला. व्हिडिओच्या एंडिंगमध्ये हेच सांगायचं आहे की माझी लडाख राईड आता कंप्लीट झालेली आहे. सो धौलपूरला येऊन हा ब्लॉग एंड होतो आहे आणि इथून पुढची जर्नी काय दाखवण्यामध्ये पॉईंट नाही आहे, कारण की सगळ्यांना ते रस्ते माहिती आहेत आणि काय एवढं इंटरेस्टिंग नसणार आहे पुढे. सो म्हणून मी आता हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. सो ही होती कंप्लीट लडाख राईड सिरीज 2025. सो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा आणि जर का अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. माफ करा, थोडी गरम होतं आहे, ऊन खूप आहे आणि हे सगळं कलिस्तान घातलं की आणखीनच गरम होतं. सो बघत राहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाचा साज. थँक्यू.